आज हा जो सत्याचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डावे पक्षही सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी भाजप आणि निवडणूक आयोग यांची निवडणूक जिंकण्यासाठी ही जी हेराफेरी चाललेली आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे। संविधानाचा आधारे हा मोर्चा काढतोय। निवडणूक म्हणजे मतदार याद्यांवर होतात आणि या याद्यांमध्येच घोळ आहे, त्याच्यामध्ये दुबार आहेत, एका ठिकाणी शेकडो हे नोंदवलेले आहेत खोटे मतदार आणि ते महाराष्ट्राच्या सगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये असं झालेलं आहे आणि ते त्यांच्या निदर्शनात आणलेलं आहे। तरी सुद्धा मतदार याद्या आहेत त्या त्यांनी सुधारलेल्या नाहीत। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यात सुधारणा होईपर्यंत आम्ही ही निवडणूक होऊ देणार नाही। आणि भाजप आणि निवडणूक आयोग याचा हा महाघोटाळा आहे, ही हेराफेरी आहे, निवडणूक जिंकण्यासाठी केलेली हेराफेरी आहे। संविधानावर हा भाजप पक्ष चालत नाही, पायमल्ली करतात। मग ते आपली संसद असो, त्या बाकीच्या सगळ्या संस्था असो, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने संविधानावर आधारित या ठिकाणी निवडणुका झाल्याच पाहिजेत ही आमची मुख्य मागणी आहे। मतदार याद्यामध्ये सुधारणा होईपर्यंत आम्ही त्या निवडणुका होऊ देणार नाही। मोर्चाच्या परवानगीसाठी आम्ही म्हणजे जे पक्ष याच्यामध्ये सामील आहेत त्या पक्षाचे सगळे प्रतिनिधी देवेंद्र भारती आयुक्तांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो। मोर्चामध्ये कोण सहभागी होणार आहेत, कुठले पक्ष आहेत ते त्यांना सांगितलं, मोर्चाचा रूट सांगितला आणि त्यांनी परवानगी नाकारलेली नाही, परवानगी नाकारलेली नाही। सुभाष लांडे सर्व विरोधी पक्षांनी सध्याच्या ज्या मतदार याद्या आहेत या सदोष आहेत आणि मतदार याद्या पूर्ण त्या ठिकाणी दोष काढून मतदार याद्या व्यवस्थित पुनर्रचित करून मगच निवडणुका घ्याव्यात। मतदार यादीमधल्या जर तेच मतदार या ठिकाणी बोगस मतदानाच्या पद्धतीने जर मतदान झालं या ठिकाणी तर या लोकशाहीला निवडणुकीला कुठल्या प्रकारचा अर्थ नाही। म्हणून सर्व विरोधी पक्षांची, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं सर्वांचं असं म्हणणं आहे की आमची मागणी मतदार यादी दुरुस्त करूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात आणि त्यासाठी हा निवडणूक आयोगावर मोर्चा आहे। यापूर्वी आम्ही दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांना मागणी केली, कशा प्रकारचे घोळ आहेत हे त्यांना दाखवून दिलेले आहेत, तरी सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई निवडणूक आयोगाने त्याच्यावर केली नाही। म्हणजे जवळजवळ या ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत 50 लाखापेक्षा जास्त मतदार या ठिकाणी बोगस नोंदणी झालेली आहे। एकाच घराघरामध्ये 80-200 मतदाराचे नाव नोंदलेले आहेत, डुप्लिकेशन जास्त आहे। एकाच मतदाराचं 10-10, 15-15 ठिकाणी नाव आहेत आणि अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या, सत्ताधाऱ्यांनी आमचं म्हणणं निवडणूक आयोगाला हाताशी धरून अशा पद्धतीने निवडणुकीचा घाट घातलेला आहे आणि या ठिकाणी निवडणूक याद्या, मतदार याद्यातला दोष दूर केल्याशिवाय निपक्षपातीपणाने लोकशाही पद्धतीने या निवडणुका होणार नाहीत असं ठाम मत विरोधी पक्षांचं आहे। आणि त्या बिलकुल राजकीय स्टंट नाही, आमचं तर म्हणणे सत्ताधारी पक्षाने सुद्धा या मतदार यादीत जर घोळ आहे तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आलं पाहिजे। अनेक प्रकारचे घोळ या ठिकाणी उघड झालेले आहेत, सर्व या ठिकाणी माध्यमातून आणि सर्व पक्षांनी कशा पद्धतीने डुप्लिकेशन झालेलं आहे हे दाखवून दिलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी म्हणणारे, कारण सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी त्यांनी सगळे घोळ केलेले आहेत, सत्ताधाऱ्यांनी घोळ केलेले असल्यामुळं तिथे कशाला याच्यामध्ये पाठिंबा देतील, तिथे तशाच पद्धतीचा आरोप करणार। पण या ठिकाणी विरोधी पक्षाचं स्वच्छ आणि साफ म्हणणं आहे, या ठिकाणी मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही होऊ देणार नाहीत अशा प्रकारची विरोधी पक्षांनी या ठिकाणी ठाम भूमिका घेतलेली आहे। मी अनंत गुडे, अमरावती लोकसभा मतदारसंघातून मी सातत्यानं 3 वर्ष निवडून आलो, 3 वेळा, आणि त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला म्हणून मी लढू शकलो नाही आणि अनेक जण गेले इतर पक्षात, पण मी आजही माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात मी आजही शिवसेनेमध्ये कायम आहे। हो बरोबर आहे ना, हे भाजपचा पायंडा आहे का त्यांच्यासोबत जे असतात त्यांना ते दाबण्याचा प्रयत्न करतात। आता याचा अनुभव भाजप सोबत जे आहे 2 जण
त्यांना याचा अनुभव येतो आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना आता असं वाटते का आपलं अस्तित्व धोक्यात आहे ते पुन्हा उद्धव साहेबांकडे उभारून याच्या तयारीत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात जर बघायला गेलं तर तुमच्या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी आहे आणि काय वाटते त्या ठिकाणी? मला आजही असं वाटते की विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांचा प्रश्न खूप ज्वलंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर निवडणुका लावतील की नाही, आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आहे का 6-7 तारखेला निवडणूक आयोग जाहीर करणार आहे, परंतु मला वाटत नाही की कदाचित जिल्हा परिषदमध्ये ते लावतील की नाही निवडणुका, नगरपालिकामध्ये लावतील की नाही, कारण याचा मोठा फटका त्या आमच्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही या मोर्चामध्ये हो, काय वाटतं? असं आहे की आता निवडणूक आयोगाला तर म्हटलंच आहे की आम्ही सगळ्या मतदार यादीची छाननी करतो आहे. हा राहुल गांधी पासून सर्वांनी जे काढला आहे मतचोरी त्याचाच हा परिणाम आहे आणि सगळं म्हणजे शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या माणसांनी खुलेआमपणे दाखवलं कुठं कुठं मतदान आहे, कुठं कुठं बोगस झालं. लहानसं घर आहे ज्या ठिकाणी 2 माणसं राहू शकत नाही त्या ठिकाणी 140 लोकांची नोंदणी झाली आहे. तर हे सगळं समोर आलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला यामध्ये छाननी निश्चितपणे करावी लागणार आहे. माझं नाव बाजीराव मते, मी नाशिकवरून आलेलो आहे. नाही, मोर्चासाठी आलो आहे. जे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात मतचोरीचा प्रकार जो झालेला आहे, अनेक मत याद्यांमध्ये घोळे आणि त्यांच्या नावामध्ये घोळे. नवी मुंबई सारख्या आयुक्तांच्या बंगल्यामध्ये 500 नावं सापडतात, कोणाचे नावं सुलभ शौचालयाच्या ऍड्रेसवर सापडतात. ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळ असताना ते आत्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेता, मग याच्या अगोदर ते काय करत होते? त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून जे दिल्ली शहरांना दाखवून महाराष्ट्राचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चासाठी आम्ही हजारो संख्येने सामील झालेला आहोत. नाही, त्यांना आरोप करायला काय जातं? त्यांनी राजकीय नाटक असतं तर सर्व एकाच पक्षाकडे का जाता? बरोबर आहे ना. त्यांच्याकडे काहीतरी आहे म्हणूनच तिकडे जाऊन ते निवडून येत आहे ना. त्यांना एवढं वाटतंय ना, तर मग त्यांनी आता समोरासमोर येऊन निवडणूक लढावी, बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे. त्यांना बोलायला काय जातं? हा तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे. मी माझं मत कोणाला देतो हेच मला कळत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने घेत नाही आणि त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी गांभीर्याने घेतलं नाही. नाही, ते मोर्चा काढण्याचा सर्वांचा अधिकार आहे, त्यांनी काढला पाहिजे. विषय असा आहे का प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे, पण मग जर का आमच्या मोर्चाला तुम्ही एवढं याने का घेता? आतापर्यंत पोलीस परवानगी नाकारता, ज्या सर्व गोष्टी घडतात म्हणजे तुमच्यासाठी सर्व चांगलं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अत्याचार चालू आहे, शेतकऱ्यांचं हे चालू आहे. मग शेतकऱ्यांचं आता दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांना मूक मोर्चा नाही काढता आला का? काय हे सगळे नोटंकीबाज आहे, हे सगळे बसलेले तिन्ही नाही का? ते गांधीजीचे 3 माकडं आहे, एक ऐकत नाही, एक बाहेर झालेला आहे, एकाला दिसत नाही. अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्या करून ठेवलेली आहे. सर, आज तुम्ही ह्या मोर्चामध्ये सहभाग घेतला, तुमचं नाव, पक्षाचं नाव, कुठून आलंय? मी सोलापूरहून आलेलो आहे. माझं नाव जैनुद्दीन शेख. आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा जो भव्य मोर्चा निघतोय. खरं तर हे मोर्चा काढण्याचं कारण गेल्या विधानसभेमध्ये जे पक्षाचे उमेदवार उभा केले होते, ज्यामध्ये काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील, त्या उमेदवाराला त्या भागातील त्यांच्या घरच्या नातेवाईकाचे देखील मतदान पडलेलं नाही आहे. कारण हे खरोखर मतचोरीचा आवाज उठवण्यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आज आवाज उठवलेला आहे. या अनुषंगाने आम्ही सगळे सोलापूरचे आज पदाधिकारी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालेलो. आम्ही 2 दिवसाला गेले प्रवास करत आहोत. कारण आमच्या सोबत एक 40-50 गाड्याचा ताफा होता. सर्व गाड्या आम्ही व्यवस्थितरित्या लावून आज या मोर्चामध्ये आम्ही सर्वजण मनापासून सामील झालो. आमच्या सोबत एक
350 ते 400 लोकांचा आम्ही तापा इथं आलेला आहे. तुमचं नाव? माझं नाव जैनुद्दीन शेख.